नमस्ते. आज आपण तिखट पुरी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. त्यासाठी आपण थोडंसं वाटण करून घेणार आहोत. 3-4 हिरव्या मिरच्या, थोडंसं लसूण आणि जिरे याचं वाटण तयार करून घेणार आहोत. तर दुसरीकडे मी 2 बाउल भरून गव्हाचं पीठ आणि 1 बाउल भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचंय. मीठ टाकून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ टाकायचे. त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद देखील त्याच्यामध्ये टाकायचंय. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते 1 चमचा मी त्याच्यामध्ये पिठामध्ये टाकत आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील आपण पिठावर टाकायची आहे. ते सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे. एकदम सर्व आपण एकत्रित करून घेऊ. आता मी इथे तेल काही टाकलेलं नाहीये. आपण पाण्यामध्ये पीठ मळत आहोत. थोडं थोडं पाणी करून टाकून आपण हे पीठ मळून घेत आहोत. एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला. आता हा गोळा आपल्याला जास्त पातळ पण नकोय आणि घट्ट पण नकोय. व्यवस्थित मळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पुऱ्या छान होतील. बघा अशा रीतीने आपल्याला हा पिठाचा गोळा तयार करायचा आहे. छान असं आपलं पीठ मळून झालेले. अशा रीतीने आपण पीठ मळून ठेवलेले. आता ते 10 मिनिटं आपण बाजूला ठेवायचे. त्यानंतर एक चपातीचा जसा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा आपण घेऊन आपल्याला लाटी लाटायची आहे. बघा अशा रीतीने. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही. अशी लाटी आपण लाटून घ्यायची. बघा सुंदर लाटी आपली लाटून झालेली आहे. बघा अशा रीतीने सर्व लाटी लाटून झाली की मग आपल्याला ह्याच्या पुऱ्या करून घ्यायच्यात. त्यासाठी मी ग्लासचा वापर केलेला आहे. तुम्ही एखादी छोटी वाटी असेल, जास्त जाड पण नाही आपली लाटी, जास्त पातळ पण नाही, त्या ग्लासनी आपण पुऱ्या करून घेऊया. अशा रीतीने मी ग्लासने पुऱ्या करून घेतलेल्या आहे. छान पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या. बघा आता बाजूला कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेले. अशा रीतीने दुसरी पण लाटी हे करून मी पुऱ्या करून घेतलेल्या. आता आपण तळायला घेऊया. बाजूला कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेले. तेल तापलं की त्याच्यामध्ये 2-2, 3-3 पुऱ्या टाकून आपण व्यवस्थित छान सोनेरी कलर येऊसर तळून घ्यायच्यात. सुंदर पुऱ्या तयार झालेल्या आहेत बघा आपल्या. त्या पुऱ्या खुसखुशीत टम्म फुगलेल्या होतात. बघा पुऱ्या आपल्याला लहान मुलं देखील आवडीने खातात. मोठ्यांना देखील अशा पुऱ्या आवडतात. चहा सोबत किंवा दह्यासोबत देखील अशा पुऱ्या आपण खाऊ शकतो. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सुंदर अशा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. बघा सुंदर झालेल्या आहेत पुऱ्या. अशाच प्रकारे बाकीच्या देखील पुऱ्या आपण तळून घेत आहोत. तुम्ही देखील घरी अशा प्रकारे पुऱ्या करून पहा, खाऊन पहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. थँक्यू.